सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगाचा एकच परमेश्वर आहे हे तीनदा आपल्याला का सांगावं लागतंय की भाकर एकच आहे, तिथे 17 तुकडे झाल्याची किंमत कमी झालेली आहे. एक भाकरीने पोट भरतं, एकच भाकरी 2-2 तुकडे करून पोट भरत नाही. तसे हे सगळे प्रत्येकाने निर्णय देव मानले आणि त्या देवामुळं समाजाचं विघटन झालं. समाज योगवा नष्ट झाला. हिंदू धर्माचे तुकडे झाले आणि सनातन धर्माचे तुकडे झाले. सरळपणा कोणाच राहिलेला नाही. तेव्हा आता आपल्याला हे पुनर्जीवन करायचे, खऱ्या देवाकडे जायचे. हे सगळे जे देव आहे छोटे मोठे आणि आपण सगळे साधक, जो मुख्य देव आहे श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सहभूषवृत्ताय दशांगुलम. आता हा परमेश्वर जो आहे त्याचा आधी आपल्याला रहस्य समजून घ्यावं लागेल की याला सहस्र अनंत शिरा आहेत, अनंत डोळे, अनंत कान, अनंत मुख आहेत आणि अनंत हात पाय आहेत. असा जो परमात्मा आहे तो सगळ्या जगाला व्यापून दशांगुल राहिला. आता हा परमेश्वर जसा तसा पृथ्वी अवतार घेतो, याचा पुरावा आपल्याकडे काय आहे? मग आपण धर्मातली माणसं जी मानतो किंवा परमेश्वर पृथ्वी अवतार घेतला. आता तुम्ही एका गेला प्रवास करायला आणि हिमालयामध्ये तुम्ही एक झाड पाहिलं आणि त्याला खूप काहीतरी आलेलं पाहिलं आणि तिथून एक तुम्ही कोय घेऊन आला. त्या आंब्याच्या झाडाचे एक बारीक बी आणलं आणि ते गावापुढं मांडलं. त्यांनी सांगितलं बा हे कोय झाड आहे, ह्याचं नाव काय माहीत नाही म्हणून, नाव बिव काय सांगता येत नाही. पण तिथं मी लय मोठा वृक्ष पाहिला आणि त्याला लय सुंदर फळं आली होती. मग सगळेजण म्हणले याला लावा. लावलं, पाणी घातलं. ठराविक टायमाला त्याला पुन्हा जसे तसे कैऱ्या आल्या, मग आंबे आले, पिकले. तेव्हा तो माणूस काय म्हणाला की मी हे झाड अतिशय दूर देशामध्ये पाहिलं होतं. अहो तेच तसंच झाड इथं आता उगवलंय, तसंच फळं बिळं तशीच आहेत. हा सिद्धांत मला पटला. आंब्याचं झाड पाहिलं कुठं हिमालयामध्ये, तसंच झाड पुन्हा आपल्या गावामध्ये उगून आलं. पाहिलं तेव्हा ओळखलं मालकाने की ते झाड जे पाहिलं तेच हे झाड आहे. तशा प्रकारचा जो विश्वरूप परमात्मा आहे वत्सवक्षा भगवंत, त्याला आपण काय पृथ्वीवर पाहिलं नाही किंवा आपण तसा आला काय समजू शकत नाही. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तेव्हा ज्याने पूर्वी व्यास ऋषीने जो परमात्मा पाहिला होता, तेव्हा हे विश्वरूप पाहिल्यानंतर व्यास ऋषी म्हणाले की हा जो परमात्मा स्वर्गातला आहे तो जसाचा तसा पृथ्वीवर आलेला आहे. म्हणजे हिंदू धर्म जो सनातन धर्म आहे त्याचा हा पुरावा आहे. कारण विश्वरूप कृष्ण दाखवतो म्हणजे मूळ पुरुष असलंच पाहिजे, त्याशिवाय काय विश्वरूप होईल? इथं आंब्याची कोय लावली तेव्हा आंब्याला आंबे आले बरोबर, म्हणजे पूर्वीच्या ह्या आंब्याचं मूळ ठिकाण आहे कुठंतरी आणि ते तसंच उगवलेलं आहे. तसा हा परमात्मा जो आहे विश्वरूप दाखवणं भगवान श्रीकृष्ण, त्याने आपला अर्जुना विश्वरूप दाखवलं. आणि मग व्यास ऋषी म्हणाले की मूळ जो सहस्र शीर्षा पुरुष हा जो
परमधामात राहणारा परमात्मा आहे, तोच हा कृष्ण अवतार आहे, हा तोच पृथ्वी आलेला आहे. मग अशी जी अवस्था आहे हिंदू धर्म सनातन विश्व हिंदू धर्म जो आहे त्याची अवस्था आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो आहे जसे तसं पुन्हा म्हटलं पाहिजे, ती चिन्ह जशी तशी पाहिजेत. आता याचा इतिहास बराच मोठा आहे. त्रिदेव श्रेष्ठचा मुक्त आपण काय पाहायची गरज नाही. परंतु मूळ आंब्याचं झाड ज्यांनी पाहिलं हिमालयामध्ये, ते इथं कोय लावलं तेव्हा तसंच उगवलं, तसंच फांद्या, तसंच फळं फळाली. म्हणजे तेच झाड पुन्हा इथं जसं तसं आलं. हा सिद्धांत मला आता पटला. तसा परमेश्वर जो जगामध्ये कुठं परमधामला आहे, तो पृथ्वीला कृष्ण रूपाने आला आणि त्याने आपलं विश्व अर्जुनाला दाखवलं जसंची तसं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे बीज आहे मूळ परमेश्वराचं, ते वच्छक्षा भगवंतामध्ये आहे, बाकीचं कशात नाही. म्हणून तो ईश्वर आहे, त्याला ईश्वर मानल्या जात. तर त्याच करता आपण आता एक श्लोक अभंग ही वाचणार, रोजच्या वाचणार आहे, पुढे चालणार आहे. ओम पर्जन्य पिता मैशेच परिणः नाभा पृथिव्या गिरीषु क्षयं दधे स्वसारापाभिगावुतम् आसरन् संग्रावभिनसते वीरे अध्वरे. या मोठ्या विशाल पानांच्या सोमवल्लीचा पिता पर्जन्य आहे, म्हणजे पाऊस. याचा अर्थ असा आहे की मोठ्या पानाची सोमवल्ली. आता या ठिकाणी आपण आतापर्यंत सोमवल्लीचा उच्चार करीत आलो. मोठ्या पानाची सोमवल्ली म्हणजे सगळ्या जगात सर्वात मोठं पान आहे. झाडाचं असं एकच आहे, म्हणजे नारळाचं पान 30 ते 40 फूट वाढत उंच आहे. म्हणजे त्या वल्ली आहेत, म्हणजे सगळ्या वेली एकत्र येऊन ते झाड तयार झालं नारळाचं. म्हणजे या ठिकाणी सोमवल्लीमध्ये नारळाचं झाड 1 नंबरमध्ये आलं. मग ते हिमालय म्हणा, सह्याद्री म्हणा, आपल्या भारतात, जगात, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी, कोकणात चौकडं उगवलं आहे, प्रगट झालेलं आहे, जगात प्रगट झालेला आहे. म्हणून सोमवल्लीचा पहिला नंबर लागतो. तो सर्वात मोठं पान आहे तो नारळाचं. केळीची पानं मोठी आहेत, पपईची पानं मोठाले आहेत, ऊसाचे पानं मोठाले आहेत. हे सोमवल्लीमध्ये आलेले आहेत 1 नंबरमध्ये सगळी. तर त्याप्रमाणे हे जे नारळ झाड आहे याची पानाची लांबी 30 ते 40 फूट आहे. म्हणून हे सर्वात मोठं पान जे आहे ती सोमवल्ली आहे. आतापर्यंत सोमवल्ली त्याचे फोटो दाखवले, बारीक काड्या. तर सोमवल्ली जी आहे त्या सोमवल्ली म्हणजे ज्याला वेली आहेत, खोड नाही, अशी झाडं. नारळाला सोमवल्ली आहे, केळीला सोमवल्ली आहे, पपईला सोमवल्ली आहे, खजूरला सोमवल्ली आहे, शिंदळाला सोमवल्ली आहे. अजून काही थोडीफार झाडं सोमवल्लीच्या रूपात येत असतील, तर पण एवढी महत्वाची नारळ 1 नंबरमध्ये येतं. कारण सर्वात जास्त सोमवल्ली म्हणजे नारळ. या नारळाचा महत्व फार आहे, ते आपण या ठिकाणी सर्वात मोठं पान आहे त्याचं असं बऱ्याच ठिकाणी ग्रंथात वेदात सांगितलं. व सर्वात मोठं पान ज्या झाडाचं आहे आणि पर्जन्य म्हणजे पाऊस, पाणी, आणि त्या झाडावरती पाणी आहे, म्हणजे त्याला फळं येतात पाण्याची, म्हणजे नारळ आहे. म्हणजे नारळचं पाणी हे पूर्णपणे सोमरस आहे. म्हणजे ते किती परत सांगितलं बघा, सोमरस आहे म्हणजे लक्षणं सांगितली, त्या लक्षणावरून आपण हे झाड वृक्ष ओळखला. तर याच्या दृष्टीने सोमरसचे 1 नंबर. नारळ, ऊस, नंतर पपई, केळी हे जी झाडं आहेत वेलीची, ती झाडं सोमरस देतात. सोमरस त्याच्यापाशी सोमरसच्या अनेक जाती प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. अनेक झाडं अशा स्वरूपाची जी आहेत ते सोमरस आहे, आमरस आहे. पण सोमरस म्हणजे सगळ्यात जास्त मोठं झाडाचं पान आहे ते आहे फक्त नारळाचं. आणि त्या पावसाचं पाणी खूप लागतं आणि त्याला जे फळ येतं त्यात पण पाणीच आहे. म्हणून हे नारळाचं झाड जे आहे हे
एक नंबरचं सोमरस आहे, सोमवल्ली आहे. ही सोमवल्ली पृथ्वीच्या केंद्रस्थानी म्हणजे आता इथे हिमालय पर्वत, उत्तर प्रदेश सांगितलं आहे. तसं इथं काय नाही. सोमवल्ली ही भारताच्या आपल्या केंद्रस्थानी आहे. तेथेच उत्पन्न झालेल्या गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती आदी नद्या या सोमवल्लीच्या भगिनी होत. म्हणजे ही जी झाड आहे मोठं, हे गंगा, यमुना ह्या नद्यांच्या कडेला वाढतं. पहिला नारळ झाड हिमालयात का दाखवलं? त्यावेळेला आपण जे राहतो महाराष्ट्र या ठिकाणी समुद्र होता, पाणी होतं, जमीन नव्हती. हिमालयाचा जो भाग आहे तिथं जमीन होती आणि नंतर जमीन तयार झालेली आहे अशी वस्तू ती या ठिकाणी सांगितली. या सगळ्या नद्या पाण्यातून वाहतात, खळखळ आवाज करतात आणि या कडेला ही सोमवल्ली वाढते. म्हणून या सोमवल्ली सुद्धा खळखळ असा आवाज येतो. यज्ञ प्रसंगी या सर्व भगिनी दगडी खलबत्त्या समेत असतात. आता या ठिकाणी सांगितलं दगडी खलबत्ता. आता याचं असं आहे, आता दगडी खलबत्ता दगडी उखळ किंवा रांजण पूर्वी जवळजवळ 6-7 फूट उंचीचं दगडाचं उखळ तयार करायचं. त्याच्यामध्ये 2-4-5-10 फुटाचं लाकडी दगडीच एक मुसळ तयार करायचं आणि त्याने हा ऊस कुटायचा आणि मग तो कुटून 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 झाला की त्याचा रस काढायचा. ऊस, नारळ घ्यायचा, नारळ घ्यायचा, त्याला कुटायचा, बारीक रस, त्याचं पाणी काढायचं. असे या ठिकाणी सोमवल्लीचा रस काढलेला आहे, कुटून काढला, गाळून काढलेला आहे. हा जो रस आहे याचा उपयोग आपल्याला काय होतो? हे पेल्याने काय होतंय, नाही पेल्याने काय होतंय? हा सोमरस जो आहे, ऊस, नारळ, केळी, पपई, आंबा, हे जे आमरस, हे सगळे जे सोमरस दाखवले निर्णय प्रकारचे, तर सोमवल्ली नावाचा जो वृक्ष आहे तो नारळाचा वृक्ष आहे. त्याची सर्वात मोठी पान आहेत. 30-40 फूट लांबीचं पान आहे. इतकं मोठा पानाचा वृक्ष कुठंच नाही. हा सोमवल्ली, याला सोमवल्ली म्हटलं जातं. कारण सोमवल्लीचे अपभ्रंश होऊन त्याचे बरेच चुकीचे अर्थ काढून आणि संशोधन चाललं म्हणे सोमवल्लीचं. सोमवल्ल्याचा अर्थ नारळाचा रंग हिरवा आहे, नारळाचं पाणी हिरवट आहे, ऊसाचा रंग आहे हिरवट, ऊसाचा रस सुद्धा हिरवट आहे. हे सोमरस जो आहे हा हिरवट रंगाचा आहे आणि हिरवट रंगाचा असल्यामुळे याच्यामध्ये दैवी गुण, दैवी सामर्थ्य, शक्ती सगळ्या गोष्टी आहेत. आता हा जो सोमरस आहे याची योग्यता काय आहे हे आपण पाहणार आहे. शेतकऱ्यांचे जसे आरपार जातात त्यांना कुठं अडथळा तयार होत नाही, त्याचप्रमाणे सोमरस पवमान सोमाची जी किरणं आहेत ही दगडातून, धोंड्यातून, कशातून, अनंतकोटी ब्रह्मांडून आरपार जातात आणि आपल्याला आतलं बाहेरचं सगळं ज्ञान करून देतात. असा सोमरस पिणारे जे लोक आहेत त्यांना अनुभव येतो. तर आता हे सोमरस जो आहे याच्यापासून आपला फायदा काय? तर आता आपलं प्रवचन आहे 96 आणि विषय आहे गायत्री मंत्र आणि रंगसूत्र. आता गायत्री मंत्राचा आणि रंगसूत्राचा जो संबंध आहे, आता मोठ्या झाडाचं पान येतं, नारळ आपण धरलं, मग आपली जी जीव पेशी आहे तिला 3 वलय आहेत. आत पोकळ आहे, पहिलं वलय, दुसरं आणि तिसरं. त्यात पहिल्या वलयामध्ये 7 रंगसूत्र जोड्या, दुसऱ्यात 8 रंगसूत्र, तिसऱ्यामध्ये 8 रंगसूत्राच्या जोड्या आहेत आणि आतमध्ये ही पेशी पोकळ आहेत.
मग आता आपल्याला आपली पेशीचा अभ्यास करायचा असेल तर आधी आपल्याला नारळ समजून घ्यायला पाहिजे. नारळाच्या आत पोकळी आहे ही गोष्ट पहिली सिद्ध झाली, म्हणजे आपल्या पेशीमध्ये पोकळी आहे सिद्ध झाली. नारळाच्या आतमध्ये खोबरं तयार होतं, हे 7 रंगसूत्र जोड्यापासून तयार होतं. नंतर करवंटी तयार होती, 8 रंगसूत्र जोड्यापासून तयार होती. मग काथ्या वगैरे वरून सगळं जे आवरण आहे ते 8 रंगसूत्राप्रमाणे तयार होतं. तसं मानवाच्या शरीरामध्ये रंगसूत्राच्या 23 रंगसूत्र जोड्या आहेत, त्याने आपलं शरीर बनतं, पेशी बनतं. आता हे 7 रंगसूत्र जोडे जे आहेत, मेंदू, जिव्हा, डोळे, हृदय आणि शुक्राणू अशा दृष्टीने हे नाजूक भाग ह्या 7 मधून तयार होतात. मग 8व्या रंगसूत्र जोड्यापासून हाडं तयार होतात आणि पुढच्या 8व्यापासून मग आपल्या शरीरात त्वचा, केस असे तयार होतात. म्हणजे तुम्ही जर विज्ञान दृष्टीने जास्त संशोधन केलं ते दिसणार रंगसूत्र म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे रंगसूत्र जे आहे हे अनुवंशिक आहे. डीएनएचा रेणू आणि प्रथिनं ही पेशीमध्ये एकत्र आली की त्याला रंगसूत्र म्हटलं जातं. आता ते रंगसूत्र छोटे का मोठी याच्यापासून परिणाम काय होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता गायत्री मंत्र आणि रंगसूत्र याचा जो पायचा संबंध काय, कारण आपलं जे शरीर बनवलं जातं ते गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र म्हणजे गायचे छंद आणि षडजा स्वर या 2 तत्वातून हे शरीर बनलं जातं. आता उदाहरणार्थ आता हे शरीर बनवतं कसं, आता तुम्ही एक चाळण घ्या, चाळण, आणि ते चाळण पाण्यामध्ये बुडवा, मग चाळणीच्या आत बाहेर पण पाणी आहे मला दिसून आलं. तसं हे जे कवच आहे ओंकाराचं, त्याच्या आत आणि बाहेर ब्रह्म आहे, त्याचा कधी नाश होत नाही, ते जन्मत नाही, जसं तसं आहे. आणि मध्ये त्याचा आता चाळणीमुळे आकार तयार झाला. मग शेंगदाण्याचे मग शेंगाचा आधी तयार पडतो, छंद आणि स्वर तयार होतो. उभे धागे छंदाचे, आडवे धागे स्वराचे. मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा मगज होतो, शेंगदाणा तयार होतो, त्याच्यामध्ये मग बारीक कोंब येतो, तो शेंगदाणा पक्का होतो. तशा प्रकारचा हा जो जीव आहे, मानवाचा जीवात्मा जो आहे, त्याला पहिलं छंदाचं स्वरूप तयार होतं, कोश, आणि त्याच्यामध्ये जे ब्रह्म अंतर्बाह्य त्याच्यामध्ये मग तो शरीर धारण करतो आणि त्याच्यामध्ये मग हृदय तयार होतं, हृदयात ज्योत प्रकट होते परमात्माची. मग हा जीवात्मा कार्य करतो. ही रंगसूत्राची मोठी किमया आहे. आता रंगसूत्र जे आहेत पुरुषामध्ये 23 रंगसूत्र जोड्या, स्त्रियामध्ये पण 23 रंगसूत्र जोड्या, फरक काहीच नाही. पण पुरुषाच्या एका रंगसूत्रामध्ये वाय प्रगटतो, बाकी सगळे एक्स आहेत. मग आता जे प्राणी आहेत, मानव प्राणी जो आहे याच्या रंगसूत्राचं रहस्यमय कथा अशी आहे, वाय आणि एक्स. आणि मग हे जे बाकीचे प्राणी जे आहेत, कुत्रे, मांजरं, हे जे प्राणी आहेत सस्तन पळणारे यांची रंगसूत्र आपल्या रंगसूत्रामध्ये थोडी वेगळी आहेत. काय एस आकाराचे, काय टी आकाराचे, काय डब्ल्यू आकाराचे, काय जे आकाराचे, असे वेगळ्या प्रकारचे रंगसूत्र आहेत आणि त्याप्रमाणे ती येऊन आहे. आता माकडापासून माणूस झाला हा जो सिद्धांत जगात मांडलाय तो खोटा आहे. कारण का, तर माकडात 24 दात, तर माणसाला आहेत 32 दात. माकडाचं जर आपण
DNA पाहिला त्याचा रेणू आणि त्याची प्रथिनं जर तुम्ही शोधली तर दोघं म्हणजे बराच फरक आहे. मानवाचा जो DNA रेणू आहे त्याच्यापेक्षा माकडाचा DNA रेणू अतिशय सूक्ष्म आणि थोडा बारीक आहे. दिसायला सारखं असलं तरी त्यांचे एकमेकांशी संबंध येत नाही. म्हणून माकडाचं रक्त माणसाला चालत नाही. त्याचं कारण आहे माणसाचं रक्त माकडाला चालत नाही. कारण का? यांच्यामध्ये फरक आहे DNA मध्ये. आर्यन DNA जे आहे ते फरक आहे. हे जे रंगसूत्र आहे गायत्री मंत्र आपण म्हणतो तेव्हाही आपण गोल घुमट पाहिलं व मंदिर पाहिलं गोल घुमट एका ठिकाणी घड्याळ लावलं की 8 ठिकाणी टक 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 वाजत. तेव्हा आपण गायत्री मंत्राची जी अक्षर आहेत पहिली 8 ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे 7 अक्षर पहिली आणि त्याला ओम जोडले 8 तयार होतात. म्हणजे तुम्ही जर जीवपेशी पाहिली तर 7च रंगसूत्र जोड्या पहिल्या म्हणजे रांगेमध्ये आहेत. आणि मध्ये एक 8वी बाजू जी आहे ती कोरी आहे. त्या ठिकाणी ओम ध्वनी प्रगटतो. म्हणजे ओम ध्वनी प्रगटतो म्हणजे वाय प्रगटतो. अशा दृष्टीने हा पुरुषाचा ओम प्रगटतो त्याला वाय प्रगटतो. त्या रंगसूत्रामध्ये एक बाजू थोडी कमी आहे. 7च दाखवले आहेत ते रंगसूत्रात पहिल्या ओळीमध्ये कवचामध्ये. आणि दुसरे जे राऊंड आहे पेशीवरचं त्याच्यात 8 रंगसूत्र जोडे आहेत. मग त्याच्यावर आपल्या शरीराचे अवयव नंतर पुढच्या 8 आहेत त्याच्यापासून शरीराचे अवयव तयार होतात म्हणजे शरीर तयार होतं. रंग जोड्या ज्या आहेत त्या गायत्री मंत्रांचा फायदा काय आपल्याला? आता या ठिकाणी नारळ आपण पाहतोय. आता हा नारळ 50 नारळ आपण घेतले तर सगळे नारळ गोल गरगरीत आहेत. पण एक नारळ त्याच्यामध्ये चपटा निघालेला आहे. तेव्हा आपण तो चपटा नारळ गोल नारळ फोडून पाहिला तो आतमध्ये खोबरं गोल गोलाकार दिसलं. पण चपटा नारळ फोडला तर खोबरं वाकडं थोडंसं वाकडं तिकडं वक्र गतीने आत दिसलं. असं का झालं? याचं कारण असं आहे की रंगसूत्राचे जे मंत्र आहेत ध्वनी आहेत त्या 8 ठिकाणी आढळावं लागतात. ओम तत्सवितुर्वरेण्यम हे 8 ठिकाणी आढळलं. भर्गो देवस्य धीमहि हे 8 ठिकाणी आढळलं. धियो यो नः प्रचोदयात् हे 8 ठिकाणी आढळलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे ध्वनी 8 ठिकाणी आढळल्यानंतर हे रंगसूत्र जे आहे ते समतोलपणे शरीरात थांबलेले आहेत. आणि समतोलपणे थांबल्यानंतर त्याच्यापासून जे जग निर्माण होतं त्याचं शरीर प्रकृती सगळे अवयव अगदी व्यवस्थित प्रकट होतात. परंतु ज्या वेळेस गायत्री मंत्र न म्हणणारी माणसं किंवा सर्वसाधारणपणे चुकीचे मंत्र म्हणणारे जनता याचं शास्त्र असं आहे की त्यावेळेस हे रंगसूत्र जे आहेत ही वाकडी तिकडी पडतात. पेशीचा रंग वाकडा तिकडा होतो. आणि मग कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळा नाही, कोणाला कान नाही, कोणाला नाक नाही. अशा दृष्टीने विचित्र प्रजा तयार होते. आणि हे विचित्र चित्र प्रजा तयार होते. समाज पाहिला आपण जे गायत्री मंत्र म्हणणारा समाज आहे रोजचा त्यांच्याकडे आपण निरीक्षण करू. त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचं राहणदान कसं आहे, त्यांच्या जीवनातले रंगसूत्र कसे आहेत, ते कार्य कसे करतात हे पाहिलं तर आपला 100% उत्साह आनंद वाटतो. परंतु ते कधी गायत्री मंत्र म्हणतच नाहीत आणि वाकडे तिकडे काहीतरी मंत्र म्हणतात. त्यावेळेस त्यांची शरीर प्रकृती आपण पाहिलं की एक कान मोठा एक छोटा, एक डोळा मोठा एक छोटा, एक पाय वाकडा एक तिरका, एक हात असं तसं. म्हणजे त्याच्या शरीरातले सगळे जे अवयव आहेत गायत्री मंत्र न म्हणणारी प्रजा त्यांना सुंदर आणि स्वच्छ प्रकारचं
जीवन प्रगट होत नाही किंवा संतती प्रगट होत नाही. मग ते गायत्री मंत्र म्हणण्याकरता आपण समजा आपल्याला येत नाही, मंत्र म्हणता येत नाही, पण आपण जे वेदांताचार्य आहेत किंवा जे ब्राह्मण समाज आहे गायत्री मंत्र म्हणणारा, त्याच्याकडून अभिषेक किंवा तो मंत्राचा सर आपण समजा उपयोग करून घेतला तर आपल्याला माहीत नसणाऱ्या मंत्राचे आपला परिणाम होऊन आपली जीवनशैली आणि वंश उत्तम वाढतो. गायत्री मंत्राचे 1 लाख जप केल्यास तुमच्या शरीरातले जे गुणसूत्र आहेत म्हणजे डीएनएचा रेणू आणि प्रथिन ही सारख्या अंतरावर पडतात. त्यामुळं तुमचं जीवन सुखी राहतं, आजार कमी होतात, दुखणं कमी होतं, सगळं होतं. पण जेव्हा ते सूत्र जे आहेत कमी जास्त होतात तेव्हा त्रास होतो. अनुवंशिक दोषामुळे काय घटना घडतात, अनुवंशिक दोषामुळे पेशी कमी जास्त होतात. आता हे जे DNA RN आहेत हे जेव्हा आपण तपासतो बा आपल्या बरोबर आहे का चुकीचे, तेव्हा ते DNA-RN जे आहेत आपण तपासायचे आणि तपासून डॉक्टरकडून करून घ्यायचे. मग डॉक्टरच्या पेशीमध्ये जे पेशी आहे त्याच्यामध्ये ही जे रंगसूत्र सारख्या अंतर आहेत का हे डॉक्टर पहिलं पाहणार. सारख्या अंतराने पडत असताना तर चांगला तुम्हाला संतती होणार, काळजी करायचं कारण नाही. तुमचं शरीर व्यवस्थित आहे याचं कारण नाही. पण जर समजा पेशी वाकडे तिकडे असून जर समजा 2 रंगसूत्र जर एकमेकांमध्ये चिकटली, जवळ आली, समजा अंतर कमी झालं तर ती एक तर संतती होणार नाही, झाली त्याच्यात व्यंग तयार होणार. त्याचं कारण असं आहे. मग आता याच्याकरता गायत्री मंत्र जपला पाहिजे. गायत्री मंत्र जपल्यानंतर पहिल्या वर्तुळामध्ये 8 ठिकाणी ध्वनी प्रगट. आता उदाहरणार्थ आपण नारळ घेऊ. आपण गायत्री मंत्र म्हणल्यानंतर नारळाच्या आतल्या खोबऱ्यामध्ये 8 ठिकाणी ध्वनी प्रगटणार. त्यामुळं खोबरं अगदी व्यवस्थित वाढलेलं आहे. त्याच्यानंतर करवंटी जी आहे तिथं 8 ठिकाणी छंदाचं ध्वनी प्रगटल्या अक्षरांचा, त्यामुळे ती नवरुटी व्यवस्थित गोल वाढलेली आहे. आणि त्याच्यावर जो आवरण आहे त्या ठिकाणी 8 ठिकाणी ते करवंटीच्या वर आवाज झाल्यानंतर ध्वनी प्रगट समतोल आकारामध्ये ते वरचा काथ्या किंवा ते जे कवच आहे ते अगदी व्यवस्थित वाढले. तसं आपलं शरीराचं असतं. प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये गायत्री मंत्र आणि रंगसूत्र यांचं फार मोठं नातं आहे. तुम्हाला झालेले आजार गायत्री मंत्र म्हणल्यानंतर 1 लाख हे गुणसूत्र जे आहेत की जशी तशी पुन्हा आपल्या जागेवर स्थिर होतात. म्हणजे डीएनचा रेणू आणि प्रथिन एकत्र येतं. अजून काही थोडेफार घटक असतील तर ते समतोल राहतात. त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित होतं आणि आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. ते गायत्री मंत्राचा तर या ठिकाणी जो सांगितलं गायत्री छंद आणि षडचा स्वर खोलच्या नंबर 1 मध्ये घडते. कारण ब्रह्मदेवाने जेव्हा शरीर तयार केलं जेव्हा देवांचं मानवाचं, तेव्हा त्याने गायत्री मंत्रातून छंद आणि स्वरातून तयार केलं. आधी काय तयार झालं, शेंगदाण्याचं भुईमुगाचं आधी कवच तयार झालं, टरपल छंद आणि स्वरामधून. मग त्याच्यामध्ये मगज आला, मग ऋषी तयार झाला, मग जीव तयार, शरीर तयार झालं आणि त्याच्यामध्ये बारीक कोंब फुटला म्हणजे परमात्मा शरीर त्या शेंगदाण्यात आलेला आहे, तेव्हा तो पक्का झाला. तसं मानवाचं शरीर जे आहे हे गायत्री मंत्राचं स्वरूप ओंकार स्वरूप आहे आणि याच्यामध्ये ब्रह्म आहे. ते ब्रह्माचं जे आहे ते शरीर तयार झालं आतमध्ये आणि याच्यामध्ये परमात्माने प्रवेश केला त्या शेंगद्या कोंबासारखं. तेव्हा आपल्या हृदयात ठोके वाढते, जी ठोके पडतात ना ठण ठण ठण, ते परमात्मा आहे. तेव्हा आपलं शरीर चालते. मग आपल्या शरीरामध्ये आता आपल्या शरीरामध्ये रंगसूत्र व्यवस्थित काम करतात का,
गायत्री छंदाचाच परिणाम शरीराबरोबर होतोय का? आपण पाऊण तापासून पाहू शकतो. जर आपण मशीनमध्ये ECG कार्डिओग्राम ECGचा कार्डिओग्राम काढायचा, तो 1 नंबर व्होल्टेज जर समजा 10 mm आला, तर तुमच्या शरीरातले गुणसूत्र 100% व्यवस्थित कार्य करीत आहेत. आणि हा जर 6 mm आला तर 60% कार्य करीत आहे, 40% कार्य होत नाही. हा 3 mm आला पॉझिटिव्हमध्ये तर 30% कार्य चाललं, 70% कार्य बंद आहे. म्हणजे अनुवंशिकता आपली बिघडत चाललेली आहे. त्यामुळं यावेळेला नेमकं अनुवंशिकता बिघडली का चांगली कशी कळायची? तर त्याचं कारण असं आहे की तुमची आज उंची मोजली आपण, ती भरली बा समजा 62 सेंटीमीटर. आणि ज्यावेळेस तुमचे रंगसूत्र कमी होतील तेव्हा तुमची उंची 60 सेंटीमीटर म्हणजे 2-3 सेंटीमीटर कमी होत जाणार, कमी होणार. आता माझी उंची 60 साली मोजली होती, तेव्हा ती 62 सेंटीमीटर भरली. आणि आता 84 वय चाललंय तेव्हा माझी उंची ती 63 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरने वाढली. याचं कारण काय? आम्ही डॉक्टरांना विचारलं. मग डॉक्टरांनी सांगितलं जी रंगसूत्र आहेत, DNA आहे, त्याचा जो रेणू आहे, प्रथिन आहेत, गायत्री मंत्राच्या प्रभावाने जे समतोल पडलेले आहेत, त्यामुळे तुमची उंची वाढली. म्हणजे याचं कारण असं आहे की आपली उंची वाढण्याकरता किंवा समतोल होण्याकरता गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय सगळी इंद्रिय रंगसूत्रांच्या नियमाप्रमाणे जाग्यावर सारख्या अंतरावर शरीरात राहतात. मेंदू ठिकाणी मेंदू, घसा, हृदय, प्रजापती हे सगळे आहे, पाय, हातपाय सगळे किंवा डोके सगळं आहे. सर्व समतोल वाढणार, बेडौल वाढणार नाही. आणि गायत्री मंत्र चुकीच्या पद्धतीने जर म्हटलं तर काहीतरी उणीव सापडणार. आता मानवी जन्म तुमचा, तुम्ही गायत्री मंत्र जपताय, परंतु ही 24 अक्षर आहेत. तुम्ही 26 किंवा 28 अक्षराप्रमाणे जर समजा मंत्र दोष काही निर्माण करून म्हटलात तर तुमच्या शरीरामध्ये राक्षसी म्हणजे आसुरी शक्ती प्राप्त होते किंवा तुम्हाला होणारी संतैस्वर राक्षसी स्वरूपात जन्माला येते. वेड्या वाकडी वाढणारी वाकडी तिकडी माणसं, गुन्हेगारी माणसं हे सगळे रंगसूत्राच्या गायत्री छंदाशी संबंधित नसताना तयार होतात. राक्षस कसे निर्माण झाले? भगवान महाविष्णू झोपले होते, त्यांच्या एका अर्णवामध्ये सगळं पाणीच होतं. मग ते पाणी असताना त्यांच्या श्वासामधून वेदाचे ध्वनी प्रगटले, ते ब्रह्मदेवाने आपल्या कानी साठवून ठेवले. शंकराने ऐकले, त्याने पण साठवून ठेवले. शंकराने आपली विशेष देव प्रजा निर्माण केली, ब्रह्मदेवाने ऋषी मानव प्रजा निर्माण केली, प्राणी निर्माण केले. जे प्राणी गायत्री मंत्राच्या स्वरूपात गायत्री छंद षडजा स्वरा, उष्णिक छंद वृषभ स्वर हा, अनुष्टुप छंद गांधार स्वर हा, भ्रांती छंद मांदंत स्वर हा, पंक्ती छंद पंचम स्वर हा, त्रिष्टुप छंद जगती स्वर हा, त्रिष्टुप छंद दैव स्वर हा, जगती छंद निशा स्वर. अशा पद्धतीचं ते शरीर तयार झालं. हे छंद म्हणजे अशा पद्धती उमटलेत 24, 28, 32, 36, 40, 8 आणि 72 अक्षराचे ध्वनी आहेत. आता जर समजा तुमचा मेंदू 72 अक्षरांच्या छंदातून 36,000 केंद्र तयार करून व्यवस्थित आहे, पण तुमच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये समजा जर 73 अक्षर 72, 73 किंवा 74 ध्वनी प्रगट झाले तर मेंदूमधली काही केंद्र एकमेकांना चिकटतात किंवा एखादं फाजील केंद्र तयार होऊन मेंदूमधली 36,000 केंद्रांचा विध्वंस करतं, मग ट्यूमर तयार करतं, मेंदूचे शरीर एकमेकांना गुप्त होतात, तर नाश होतो. जेव्हा गायत्री मंत्र आपण व्यवस्थित म्हणू तेव्हा आपल्या शरीरातली सर्व इंद्रिय जी आहेत ती व्यवस्थित, त्यांना डोळे येतात, ज्ञान होतं,
मग हे ज्ञान होण्याकरता आणि हे राहण्याकरता आपल्याला सोमरस पिणे आवश्यक आहे. हा सोमरस जो आहे तो सर्व इंद्रियांना पोषक उत्तेजित करणार आहे, पेशीमध्ये प्रवेश करणार आहे, बुद्धी वाढवणार आहे, ऐश्वर्य वाढवणार आहे, धन दौलत पैसे मिळवून देणार आहे, आपलं जीवन सुखी करणार आहे, ऐश्वर्य युद्धात जय मिळवून देणार आहे. अशा दृष्टीने हा सोमरस अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याला गायत्री मंत्राचा मंत्र म्हटला गेला पाहिजे. तो गायत्री मंत्र म्हटल्यानंतर हा सोमरस संपूर्ण शरीर नवं तयार करतो. आणि सोमरसाचं वैशिष्ट्य म्हणजे की तुमचं जे मूळ स्वरूप आहे ते तुम्हाला प्राप्त होत. आता भगवान कृष्णाचं मूळ स्वरूप जे आहे, मूळ रंगसूत्र जे आहेत, त्या आदिनारायणाच्या विश्वसहस्र शरीरापासून ब्रह्मदेवाला मिळालं. ब्रह्मदेवानं ते ऋषीला दिलं, ऋषीने ते सोमा दिलं, आणि सोमापासून बुधाला, बुधापासून टिंबटिंब कृष्णाला येऊन मिळालं. म्हणजे कृष्णा शरीरातली जशी तशी जशी तशी रंगसूत्र आली. आणि मग त्यांना रंगसूत्र जशी तशी आल्यामुळं त्यांना जे मूळ स्वरूप आहे विश्वरूपाचं ते प्रकट करता आलं. तसं करता येत नाही. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये सहस्र शीर्षा पुरुष यांचे DNA आणि अनुवंशिकता आहे. ती अनुवंशिकता मिळवण्याकरता आपल्याला किंवा त्या स्वरूपात येण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे. आणि तो सोमरस प्यायल्यानंतर मग आपल्याला जीवन सुखी समृद्ध होईल. तसं होत नाही. आता बघा, तुम्ही वरण भात खाणारे, नंतर आमंगळ खाणारी माणसं, आता याच्यामध्ये नंतर फळांतरच पिऊन राहणारी माणसं, आता ह्या माणसांची जर आपण गाठ घेतली, त्यांच्या वंशाकडे गेलो तर प्रत्येकाचे चेहरे एकासारखे, एक अगदी सुंदर दिसणार देव सोमरस पिणाऱ्यांचे. वरण भात खाण्याचे चेहरे थोडेसे लंबकोळे, थोडे वाकडे तिकडे दिसणार. आणि जे आंबळ खातात त्यांचे चेहरे भयानक दिसणार तुम्हाला. म्हणजे वेगळा परिणाम जाणवणार. त्याच्यामुळे शरीरात बेढपपणा आलेला दिसणार. का तर जो गायत्री मंत्र आणि रंगसूत्र जे आहेत, त्या मंत्राच्या लहरी 8 ठिकाणी अशा 24 ठिकाणी पेशीत स्पर्श होतो. तो ज्यांच्या पेशीचा स्पर्श होतो त्यांनाच ही संतती चांगल्या प्रकारे जन्माला येते. ज्यांच्या शरीरात हे 24 ठिकाणी स्पर्श व्यवस्थित होत नाही, रंगसूत्र थोडे मागं पुढं अर्धा MM जरी झाली तरी त्या जन्म येणाऱ्या मुलामध्ये अवयवामध्ये दोष तयार होतो. म्हणून धर्माची अत्यंत आवश्यकता आहे. राक्षस संपले, डायनोसॉर संपले, असे अनेक प्राणी का संपले? तर त्यांच्या शरीरात जो छंद आणि स्वराचा प्रभाव होता तो विस्कळीत होता, सरळ नव्हता. म्हणून त्यांना लवकर त्यांची अनुवंशिकता संपली. आता साधी गोष्ट घ्या, तुम्ही हायब्रिड ज्वारी पेरली आणि चांगली गावरान ज्वारी पेरलीस. पहिल्या वर्षी पेरली गावरान, हायब्रिड पेरली. गावरान अशी हायब्रिड ज्वारीची पोती झाली 100, गावरान पोती ज्वारीची पोती झाली 100. बरं, काय हरकत, दोघांचा रिझल्ट सारखा लागला. आता पुढं बघू, पुढच्या वर्षी पेरली तर हायब्रिड ज्वारी जी होती ती झाली 75 पोती पीक निघालं. आणि गावरान जी ज्वारी होती तिची 100 पोती पुन्हा जशी तशी निघाली. मग पुढच्या वेळेस आपण पाहिलं, मग तिसऱ्या वर्षी ते हायब्रिड लावलं, पेरलं पुन्हा तेच बी, तेव्हा 50 पोती निघाली. तर गावरान ज्वारी जी होती तिला 100 पोती तशीच परत आहेत. मग पुढं चौथ्या वेळेला गेल्यानंतर 25% आली हायब्रिड ज्वारी, ती झाली 10 पोती. तर इकडं जे मूळ गावरान ज्वारी आहे तिची 100 पोती जागेवरच आहेत. आणि मग पुढं पाहिलं तर हे हायब्रिड ज्वारी आहे ते थोडतात, तिला काहीच राहिलं नाही, काय आलं नाही. पण जे गावरान ज्वारीचं बी होतं पुन्हा ती उगवली
आणि 100 पोती तिने पीक दिलं. कारण का? त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. परमेश्वराने जे छंद आणि स्वर निर्माण केले, त्या गावरान जवारीमध्ये जसेचे तसे हजारो पिढ्या आले, मागून आले, पुढं पण चालले. म्हणजे त्यांची वंशावळ जशी तशी टिकली. आणि हायब्रिड ज्वारी तयार केली. ती हायब्रिड ज्वारी तयार केली तर हिची जी गुणसूत्र म्हणजे DNRN आहे ते कमी 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 होत गेलं. ते जसं तसं टिकलं नाही. तशा प्रकारचं आंतरजातीय विवाह, नंतर वाकडे तिकडे खाणारे, नंतर वाकडे तिकडे विवाह होणारे, हे सगळ्यांचा जो समाज आहे तो ऑटोमॅटिकच नष्ट होत चाललेला आहे. कारण का? आता हायब्रिड ज्वारी सारखे सगळी प्रजा हायब्रिड होत चालली ना. मग हायब्रिड जर प्रजा झाली तर हायब्रिड संतती पुढे कमी कमी होत जाणार, पुढे वंश नाही. आणि जे गावरान आहे जशी तशी जुनी संस्कृती ज्याच्याकडे आहे, गायत्री मंत्रची विधी आहेत, तो समाज जसाच्या तसा हजारो पिढ्या पुढं राहणार आहे. ज्यांच्याकडे गायत्री मंत्राची शक्ती नाही, रंगसूत्र शरत व्यवस्थित नाहीत, ती विस्कळीत आहेत, तो वंश कमी कमी होत जाऊन पुढं राम राम. तर अशा दृष्टीने सांगायचा मुद्दा असा आहे की आपली जी संस्कृती वेद संस्कृती आहे, भगवंतापासून आलेली जी गुणसूत्र आहेत, गायत्री मंत्राचा छंद आहे तो ब्रह्मदेवाकडून ऋषीकडं, ऋषीकडून मानवाकडे म्हणजे प्रजाकाळी प्राण्यांकडे आली. ज्या प्राण्यामध्ये आता काही माकडे आहेत, आता काही माकडं असे आहेत की त्यांचा वंश अजून आहे आणि काही माकडांचा वंश संपला. याचं कारण का? आता उदाहरणार्थ मारुतीरायाची गोष्ट आपण घेऊ. मारुतीरायाची गोष्ट घेऊ म्हणजे जेव्हा पुत्रकामेष्टी राजाने केला तेव्हा चरू निघाला. तर चरू सगळ्यांना खा दिला. घारीने एक चरू उचलला, हवेत नेला, तो आंजनेच्या हातात पाडला, तिने तो ग्रहण केला. त्याच्यापासून मारुतीचा जन्म झाला. म्हणजे मारुत राम कृष्ण, मग राम आणि राम लक्ष्मण भरत आणि हनुमान या सगळ्यांचे छंद स्वर जसे तसे कायम आले. पण मारुतीरायाचे जे शेजारी वंशज वानर होतं तर त्यांचे छंद आणि स्वर थोडेसे कमी कमी होत गेले. त्यामुळे ती प्रजा संपली, राहिलीच नाही. याचं कारण का? रंगसूत्राचे जे विस्कळीतपणा आहे तिथं गायत्री मंत्राचा जो प्रभाव आहे तो या समाजावर पडला नाही. म्हणून वानर सेना जी होती ती संपली. गायत्री मंत्राचा प्रभाव ज्या समाजावर पडलेला आहे तो समाज अजून सुखी आणि आनंदित आहे. सनातन धर्म जो आहे तो जसा आहे तसा आहे. हिंदू धर्म, वैदिक हिंदू धर्म जो आहे तसाच आहे. आणि ज्यांना गायत्री मंत्राचं हे नाही, संवेदना नाहीत. आता एका ठिकाणी इतर धर्माची काही माणसं मला भेटली आणि काय आजारी असायची, त्यांच्या अंगात पिढा यायच्या, कुठे काय व्हायचे, त्यांची भेट झाली. मला एक जण म्हणला, महाराज आम्ही अशा धर्माचे असे मंत्र जपतो, कारण ते मंत्र गायत्री तत्वाचे नव्हते, कमी जास्त होते. 24 अक्षराचा जो छंद स्वर होता त्याप्रमाणे ते धर्माचे मंत्र नव्हते. म्हणून त्यांना त्रास झाला, त्यांना त्रास व्हायला लागला. मग मी त्यांना म्हणलं, तुमचा धर्म कोणता असो तर मला त्याचं काय नाही, तुम्ही गायत्री मंत्राचा जप करा. 1 महिनाभर बघू. 1 महिना गायत्री मंत्र जप केला. मग काही लोकांनी त्याच्याला जप केला तेव्हा त्याची रंगसूत्र तपासली, तेव्हाची जशीचे तशी सारख्या अंतरावर पडलेले आढळले. आणि ज्यांनी वाकडे तिकडे मंत्र जपले त्यांची रंगसूत्र वाकडे तिकडे पेशीत होती, त्यामुळं त्यांना त्रास होतो, तो तसाच राहिला. तर हा जो दृष्टांत आहे किंवा जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. गायत्री मंत्र आणि रंगसूत्र यांचं फार जवळचं नातं आहे.
गायत्री मंत्र समाज म्हटला नाही तर तुम्ही कुठलाही समाज, सनातन धर्म, हिंदू धर्म हे जो आहे हा जोपर्यंत गायत्री मंत्राच्या उपासनेमध्ये आहे तोवर तो अमर आहे, वंश कायम राहणार आहे, सुखी राहणार आहे. आणि जो जगातले जे सर्व मानव आहेत ते सगळे मानव जेव्हा वेद मंत्राचा अभ्यास करतील, गायत्री मंत्राचा, तेव्हा त्यांची पण प्रजा आणि त्यांना पण आनंद, सुख, शांती मिळेल. वेद मंत्र आणि रक्तगट याच्याशिवाय जगाला आता पर्याय राहिला नाही. ढोंगबाजी, बुवाबाजी, फसवणे, तुला असं झालं रे, तुला तसं झालं रे. एक माणूस म्हणला, महाराज माझं दुखतंय. हा, तुला शनिमंगळ आला. तोच माणूस दुसऱ्याकडे गेला, म्हणला तुला भूत खैस लागला. तिसऱ्याकडे गेला, म्हणलं तुझी मुदत भरली. घाबरून गेला ना तो माणूस. मला भेटल्यानंतर मी म्हणलं, भाऊ काय झालं नाही, तुझे रंगसूत्र जे आहेत ना ते मागं पुढं सरकलेले आहेत, त्यामुळं तुझं काळीस हे खाली गेलं, वर आलं, अमुक झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. तर तुम्ही हे रंगसूत्र जे आहेत, ही रंगसूत्र आहेत त्रिआर्यनचा, त्याचा जो डीएनचा रेणू आणि प्रथिन आहेत यांची समतोल शरीरामध्ये जेव्हा रचना होईल तेव्हा तुमचं जीवन सुखी होईल. तसं होणार नाही. मग त्याला सोमरस ट्रीटमेंट, मग रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणणे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ही सांगड पूर्ण होत नाही. ये बीला गणपतीचा मंत्र गायत्री म्हणणे, ओला विष्णू गायत्री, येला शिव गायत्री, बीला सूर्य गायत्रीचा मंत्र जपणे आवश्यक आहे. तेव्हा आपली शरीर प्रकृती जी आहे भौतिक, दैविक, आध्यात्मिक याच्यामध्ये प्रगती होणार आहे. साधारणपणे थोडक्यात सांगितलं, विषय खूप मोठा आहे. तर त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करा. वेद मंत्र आणि गायत्री, वेद मंत्र आणि रंगसूत्र PhD करू शकता, याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता, समाजाला नवीन ज्ञान देऊ शकता. कारण आपल्या शरीरामध्ये गुण रंगसूत्र जे आहेत ही समतोल कायम असली पाहिजेत. आणि प्रत्येक पेशीमध्ये 8-8 ठिकाणी त्यांचं ठोके पडले पाहिजेत. मग आता रंगसूत्राचं ट्रीटमेंट कशी, तर गायत्री मंत्र म्हणणे, काय म्हणणे, गायत्री मंत्र जप करणे, नारळाचं पाणी पिणे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. एक जोडपं होतं, त्याला संतती होणार नाही म्हणून सांगितलं. मग आम्ही चौकशी का, त्याने सांगितलं यांची रंगसूत्र व्यवस्थित नाही, विस्कळीत आहेत, ते चांगले निर्माण होत नाहीत, त्यांची उत्पत्ती बिघडलेली आहे. मग मी म्हटलं असं करा, तुम्ही आता नारळाचं पाणी रोज प्या. 2-3 महिन्याने आपण परत डॉक्टर साहेबांना दाखवून चेक करू. 2-3 महिन्याने परत ते केलं, 2-3 महिने चेक केलं, त्यांची रंगसूत्र पुन्हा नवीन तयार झाली. गायत्री मंत्र, रक्तगटाप्रमाणे हे अशा गोष्टी केल्यानंतर ते पुन्हा जसे तसे तयार झाले. आणि मग डॉक्टर म्हणले आता काही नाही, व्यवस्थित होते. त्याला पुढं संतती झाली. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की अशक्य गोष्ट शक्य होते. पण ते कशामुळं, गायत्री मंत्राचं छंद आणि स्वर यामध्ये मंत्र जपण्यात होते. गायत्री मंत्र अक्षर 24. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम सूर्यनारायणाय विद्महे भास्कराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्. अशी या गायत्री आहेत. याप्रमाणे आपण गटाप्रमाणे आपली गायत्री जपायची. गुरुदेव महात्म्य आपला ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जवळ 12 ते 14 अध्याय असे आहेत. वर्ण अक्षराशी म्हणा विश्वामित्र ऋषी, अशा दृष्टीने सगळे प्रत्येक अक्षराचं अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. काय काय आहे, कोणची मुद्रा आहे, कोणता छंद आहे. त्या आपला ग्रंथ तुम्ही वाचला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. एका व्यक्तीला संतती होत नव्हती. डॉक्टर म्हणलं तर तुम्हाला आयुष्यात संतती होणार नाही. आता मी म्हणलो आता एक गोष्ट आहे की रंगसूत्र बरोबर नाहीत, तुमच्या शरीरातले प्रजापतीचे गुणधर्म ते व्यवस्थित नाहीत. मग तुम्ही आमच्या गुरुदेव महात्म्याचं आमचं पारायण करा सतत.
मग त्याने एक वर्षभर सतत पारायण केल्यावर त्यांच्या शरीरातले पूर्वजन्मातले दोष सगळे संपले, अनुवंशिक दोष संपले. नंतर कार्डिगाम सगळे व्यवस्थित यायला लागले, रंगसूत्र गुणसूत्र व्यवस्थित प्रगट झाली, संतही झाली. अशा दृष्टीने गायत्री मंत्राचं जे प्रात्यक्षिक आहे ते फार महत्व. होम हवन करणे, स्वहा गायत्री मंत्र स्वहा दत्तमिदं न म्हणणे, गायत्री देवता पूर्ण प्रसन्न करणे. याच्याकरता वरण भात खाऊन गायत्री प्रसन्न होत नाही, अमंगळ खाऊन गायत्री प्रसन्न होत नाही. फळांचा रस आणि दूध हा सोमरस प्याल्यानंतर तुम्हाला गायत्री संपूर्ण 100% प्रसन्न होते. तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न केव्हा सुटतात? जेव्हा तुमचं रंगसूत्र व्यवस्थित पडतील तेव्हा. नशीब, संचित कर्म आणि प्रारब्ध हे सगळं सरळ व्हायला आपल्या शरीरातलं रंगसूत्र व्यवस्थित पाहिजे. माणसाचं आयुष्य कसं वाढतं? DNA रेणू आणि प्रथिनं ही जशी तशी कायम असली तर माणसाचं आयुष्य वाढत जातं. आणि जर समजा ती आपली पडली किंवा कमकुवत झाली तर आयुष्य कमी होतं, लवकर संपतं, माणूस उखडतो. मग आपल्या शरीरामध्ये गुणसूत्र रंगसूत्र आहे का नाही दाखवून तपासून पाहू शकतो, किंवा ECG काढल्यानंतर कळतं की 6 बटणं जी आहेत ती 6 mm ते 10 mm आहेत, म्हणजे आपल्या शरीरामध्ये रंगसूत्र व्यवस्थित आहेत. आणि जर अधिक पुणे जर आली तर आपली रंगसूत्र 50% शुद्ध 50 अशुद्ध वाकडी तिकडे पडतात. वाकड्या तिकड्या रेषा जर आल्या कार्डिगामच्या तर रंगसूत्रामध्ये दोष आहे, हृदयात दोष आहे, शरीरात दोष आहे दिसतं. याच्याकरता सोमरस पिणे आवश्यक आहे. दररोज सोमरसापैकी काही फळाचा रस प्या, काही जो ऊसाचा रस प्या, नारळाचं पाणी प्या, आमरस घ्या. अशा दृष्टीने तुम्ही सोमरसाचे अनेक प्रकार आहेत. काकडी सुद्धा किंवा फळ आहे, कलिंगड फळ आहे, खरबूज फळ आहे, याचा उपयोग करून सुद्धा सोमरस तयार होऊन आपलं. साबुदाण्याची खीर आहे, हा सुद्धा सोमरस आपल्या जीवनामध्ये रंगसूत्र निर्माण करण्याचा प्रयोग करतो. परंतु 100% रंगसूत्र शरीरात निर्माण होण्याकरता एकच वस्तू आहे, ती म्हणजे नारळाचं पाणी. नारळ खाणे, खोबरं खाणे, नारळाचं पाणी पिणे आणि नारळाचं भस्म आपल्या यज्ञातलं घेऊन तुम्ही प्याला फायदा होतो. कारण लोह तांब्याने जस्त या 3 गोष्टी आपल्या जीवपेशीमध्ये पाहिजेत. आणि ते जो सपोर्ट आहे DNA रेणू, प्रथिन आणि त्याच्यामध्ये लोह जस्त तांबे हे सगळं असलं तर अल्फा किरण प्रगट होऊन आपलं जीवन 100% सुखी होतं. म्हणून गायत्री मंत्र म्हटल्यानंतर सतत गायत्री मंत्र जपायचे 1 लाख. आणि 1 लाख जपल्यानंतर तुम्हाला चांगला अनुभव येईल. तुमच्या जीवनात सगळे प्रश्न सुटतील. शंगे मंगळ राहू केतू संपून जाईल. आणि तुम्ही कुठे जरी गेला ना, बेदोने किती 4, अमेरिकेत बेदोने किती 4, चंद्रावर गेला बेदोने किती 4, म्हणजे कुठे जरी गेला तर बेदोने 4च. ही वाक्यरचना सर्व समाजामध्ये असली पाहिजे. प्रत्येकाची घटना वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे, कारण धर्माचं जे सूत्र आहे वेदामधलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर समजलं नाही तर आपलं जीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला त्रास होतो. माझे काही ग्रंथ आहे ते वाचा, अभ्यास करा. ज्यांना जास्त माहिती पाहिजे त्यांनी भेटा, पण गर्दी करू नका, लक्षात ठेवा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा नियंत्रण करता जो परमात्मा आहे श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस शीर्षा सहसपासूर्ता शांगुलम स्वयंभूश्वर राजा श्रीराम कलिकत्ता महाराज के जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 स्वयंभू महाशक्तीपीठ निर्माण करणारी
महापंचसागरेश्वरी दुर्गा माता की जय, कालभैरव की जय, शनीश्वर महाराज की जय, खंडेश्वर की जय, हनुमंत की जय, सर्व देवदेवता की जय, अनुसूया माता तुळशी की जय. भक्ती करताना अत्री अनुसूया माता जर तुम्ही नाव घेतलं नाही तर तुम्हाला कुठलाही देव कधी प्रसन्न होणार नाही. म्हणून त्यांचं नाव पहिले घ्यायचं, गणपतीचं नाव घ्यायचं, अत्री अनुसूया मातेच जपायचं, पार्वतीचं नाव घ्यायचं. तुम्हाला सगळे मंत्राची सिद्धी रंगसूत्र ही जसे तशी पडता. हरिओम दत्त. ओम शांती शांती.